मुलांना भाज्या खाऊ घालणं हा खरंच खूप मोठा टास्क असतो, पण त्यासाठी मला वाटतं टिक्की हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे, कारण की त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकता येतात. सो मी रुहीसाठी अशीच टिक्की बनवायला घेतली, ज्याच्यामध्ये बटाटा, मटर, गाजर, थोडीशी सिमला मिरची आणि कांदा असं सगळं टाकलं थोड्याफार प्रमाणात. हळद, मीठ, तसं जसं जसं ती तिखट खाते तसं. आणि त्यात मी एक ॲडिशनल गोष्ट टाकली, ती म्हणजे ड्रायफ्रूट पावडर, ज्यामुळे ते अजून हेल्दी झाले. आणि असं तर ती ड्रायफ्रूट खात नाही, त्यामुळे मी तिकीट टाकूनच तिला देत असते. तो मस्त ते असे शॅलो फ्राय करून घेतले आणि होममेड सॉससोबत तिला खायला घातले, जे की तिला भयंकर आवडले. आणि मग तिला ते कळले देखील नाही की त्यात खूप साऱ्या भाज्या आहेत. त्यानंतर तिने बनवायला घेतलं त्या टाईल्सपासून वेगवेगळ्या गोष्टी. तर ते हे होतं तिचं घर. आणि नंतर या घरात राम, लक्ष्मण, सीतासुद्धा राहत होते असं तिचं म्हणणं होतं, आणि त्याप्रमाणे तिने एक एक टॉय त्याच्यात आणून ठेवले होते. त्यानंतर संध्याकाळी पंकजने आणली होती सुशी आणि चिकन लॉलीपॉप. सुशी तिने खाऊन बघावी असं मला वाटलं होतं, पण तिने ती ट्राय नाही केली आणि ॲज युजल तिने लॉलीपॉपवरच तडाखा मारला. त्यानंतर मी तिच्यासाठी घेतलं होतं एक ब्लँकेट, जे की सेम टू सेम जे तिचं ऑलरेडी आहे तसंच आहे, कारण रुही दुसरं कुठलंही ब्लँकेट घ्यायला नकार देते. म्हणून मी सेम ब्लँकेट जसं आधी तिचं होतं तसं सेम तिला ऑर्डर केलं. पण त्या ब्लँकेट बघून तिला काहीच एक्साइटमेंट वाटली नाही, आणि तिने त्या बबल रॅपसोबतच जास्त इंटरेस्ट दाखवला आणि ती तेच फोडत बसली. सो असं गेला आमचा काहीचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.